वा, किती दिवसांनी आज आपलं गॅरेज भरल्यासारखं वाटतंय. म्हणजे हा सगळं काय प्रकार आहे? भावा तुझं जरा थंडा घे ना. कूल कूल. स्टेपनी, हे काय चाललंय सगळं? तुझं पण डोकं जरा खूप जरा शांत ठेव. हो, मला हे पटत नाही. बरोबर आहे आशूचं मग. म्हणजे मलाही हे नाही पटत आहे. पण आम्हाला पटलंय ना, म्हणून आम्ही केलंय. संपदा, तू पण या सगळ्यात डंबो, ऐकून तरी घे ना, आम्ही हे सगळं का केलंय ते. तुम्ही दोघं सेपरेट झालात ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हा दोघांना इथे घेऊन आलो. ऐका बाई, तुमच्यात जे काही झाले ते आम्हाला डिटेल माहित नाही, पण जे झालं असेल ते बोलून सॉर्ट करा. विषय संपवा आज. आणि मला माहिती आहे तुम्हा दोघांना या सगळ्याचा किती त्रास होतोय ते. इनफॅक्ट सगळ्यांनाच त्रास होतोय आता. हो ना, आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही बेस्ट कपल होता. नाही होता म्हणजे आहात, पण तुम्ही असे वेगळे नका ना राहू प्लीज. हो, आता आम्ही तुम्हाला एकटं सोडतोय. तुम्हाला जे काय बोलायचं ते बोलून घ्या, पण प्लीज पुन्हा आधी सारखं एकत्र आहे. हा, आणि बोलल्याशिवाय इथून कोणीही जाऊ शकत नाही, विशेषतः तुम्ही दोघे. माझी काही मदत हवी आहे का? तू डोक्यावर पडला का जरा? हो, पडलोय, वेडा झालोय. अजून काय? हे बघ भाई, सॉल्व केल्याशिवाय इथून जायचं नाही. माझी काही मदत लागणार आहे का? नाही, जा बाबा तू जा. आता कसं भाई, मंडळ आभारी आहे. चला, बोलून घ्या. आम्ही इथं बाजूलाच, अगदीच मदत लागली तर मला आवाज दे. ऑल द बेस्ट. शांत उभं राहा. याला लपवा आधी. हे थांबा थांबा, मी ना झूम करते. फोटोशूट अरे नाही, पण ऐकूच येणार नाही. मग? काय चाललंय तिकडे? खरंच डोक्यावर पडलेत. वेडीत काय काय बोलणार आहे आता आपण? काय राहिलंय बोलायचं? पण मला बोलायचंय. काय बोलायचंय? हे बघ, म्हणजे तुझं लेक्चर नाही ऐकायचं आता मला. मला फक्त एवढं सांगायचंय की हे सगळं मी ठरवून केलेलं नाही. मी तुला म्हंटल की तू हे घडवून आणलंयस किंवा आरोप केला? नाही, तुला तेच वाटेल ना, तू तेच बोलशील. आजकाल तुझं काही सांगता येत नाही. तू म्हणशील की हे सगळं तूच ठरवून आणलं, तूच घडवून आणलं, तूच बोलवलं. इतकंही वाईट नाही आहे मी फक्त सांगितलं. आजकाल तू काय कधी बोलशील हे सांगता येत नाही. आणि आता आपण मित्रही नाही आहोत. हे बघ, तू ना हा सगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करू नकोस कुठेतरी. खोटं काय बोलले मी? अशी मांडवली होईल काय यांच्यात? अरे मांडवली कसली, परत भांडता येते. यार, काय करायचं आता? तुझं खरंच काही सांगता येत नाही. आणि आशू, मैत्रीतनं विश्वास असतो. तुला आठवतंय तू एकदा वस्तीत आला होतास खूप पूर्वी, आणि तेव्हा माझा हात धरून उंचावरनं उडी मारली होतीस, आठवतंय? तो विश्वास होता. तेव्हा तर तू मला ओळखतही नव्हतास, तरी हात दिला होतास आणि उडी मारली होतीस. आणि आता एवढी ओळख असून पण ओळख नसल्यासारखं वागतोस. असं वागतेस जसं काही माझीच चूक आहे सगळी. यु नो, मला ब्लेम करतेस असं नाही आहे. जे काही झालंय ते दोघांचं आहे. म्हणूनच प्लॅन आपण आखलाय ना. प्लॅन हे ऑन करू. पाहिलो मी प्लॅन ए ऑन करतो. झाला. झाला. मी ना उगाच आलो इथे. मांजाचं ऐकायची काही गरजच नव्हती, इथे याची काही गरज नव्हती. मी नाही बोलवलं तुला. माहितीये मला. नाही, मी तुला फक्त सांगते की असं काही मी नाही. सक्सेसफुल भावांनो. पडला बाई. आता हे काय? लाईट का गेले? नाही, मी नाही घालवली. मी तुला म्हंटल तू घालवलंय काहीतरी उगाच आपलं. नाही, परत तू म्हणशील की मी लाईट घालवले, मी गप्प बस. काहीतरी केलं. काय फालतूगिरी आहे यार. मी नाही केली फालतूगिरी. अगं तुला नाही म्हणते, लाईटला म्हणतोय फालतूगिरी. बरं, तू आता अंधारात इथे तिथे चालू नको, जरा शांत उभा राहा. काय शांत उभा राहा? शांत उभं राहा म्हणजे शांत उभं राहा. तर मला इथे यायचं नव्हतं. हा, मी एक काम करतो, मी जातो. अरे तू जरा थांब. कशाला? मला माहिती आहे तुझं अंधारात काय होतं. काय होतं? ऐक ना,
मी आता अंधाराला घाबरत नाही. बापरे, घरी असताना अंधारात काय व्हायचं तेच मलाच माहित. ते पूर्वी होतं, आता नाहीये. बस अज्युम करू नको काही. तरी पण मी तुला सांगते, इथे तिथे जाऊ नको, शांत राहा. ऐक ना, मी उगाच आलोय इथे. मी निघतो. जा. हा जातो मी. चल. अरे पण ऐक ग. आशू, आशू तुला लागलं ना, मी तुला सांगते मगापासून गेला पाय गेला. यार डंबो, अरे नाही, तू पॅनिक नको. तू बडबड करू नको, थांब जरा, मला सहन करू दे. हा पण तू ऐक माझं, तू 1 मिनिट शांतपणे बसतो का इथे? ये तू शांत हो, बडबड करू तू नको. इथे येऊन बस, काही नाही हो, तिकडे बस. मी तुला बोलले ना, इथे तिथे जाऊ नको, उगाच नखरे करतोय. मला बघू दे काय झालंय, बघू दे इथे जरा. चुक एवढं नाही लागलंय फार. तू कशाला नखरे करतोस रे? उगाच जरा नाटकाला बंद कर जरा आणि गप्पा बस. मी फर्स्ट एड आहे का बघू मी जरा थांब. ऐक ना, तू ऐक, काय थांब. झालं? हेअरलाईन क्रॅक आहे, मी सांगतो तुला. काय? बघू मला जरा. ए तू काय करते? तुझ्या जखमेवर ना मसाला लावते. पावळट आहे का जरा? मी आत कशाला गेले होते? फर्स्ट एड की नाही बघायला ना? मला मांडलंय ते लावतीये ना. काहीतरी आपलं चाललंय. हे काही नाही होणार, मलम बिलम लावून काही होणार नाही. ऐक काय? मला डॉक्टरकडे जावंच लागणार आहे. तू जरा गप्प बस, काही होणार नाही. इथून उठून जायचं ट्राय करू नको, गप्प बस. बरोबर, तुला तेच हवंय ना. तू मार, चान्स मार अजून माझ्यावर. तू ना खूप अति बोलतो माहितीये का? तू निघ इथून, जा जा जा. यार कुठे फसलो यार मी. मला यार, तू माझं जरा शांत बस ना. मगातपासून कुठे येऊन फसलो, कशाला आलो, मग कशाला आला तू? गप्प बस, सांगते मगातपासून का नाही? डेंजर आहे तुझं गॅरेज. भूताटके बिताटके की काय? शांत बस. शिवा, थँक्यू. ठीक आहे. चक्क एवढी शांत काय? कारण मला भूक लागली आहे. मला जेवण न करता इथे बोलवलं यांनी. मग काय तर, काय लोक आहेत अगं. मी पण झोप, मलाही झोप आली आहे. तू एक काम कर, जा तू खाऊन ये, जा जेव. असं कसं? तुला एकट्याला सोडून जाऊ? हा मग गप्पा बस. त्यापेक्षा ना मी इथेच काही आहे का बघते. तो चंदन इथे राहतो ना आता, तर त्याचं काही खाणं वगैरे आहे का मी जरा बघते. हा, तू इथे बस, मी जरा तिकडे बघून पाय जरा असं मला जरा हळू आरामात, तुलाच लागेल नाही तर. नाही मी बघते जरा काय आहे का. टोमॅटो कांदे तर आहे ते. सापडलं का? हे सापडलं. नूडल्स आहेत, तू खाणार? मी नाही, आत्ता कुठे नूडल्स. ठीक आहे, मी करते. पण मी काय म्हणते, तू चल ना माझ्या बरोबर. नाही मी इकडे ओके. अरे नाही, तसं नाही. अंधारात उठला वगैरे तर तुला लागेल ना, म्हणून म्हणते. बसतोय मी इकडे. ऐक ना, तिथे चल ना, मी सांगते नाही. अगं मी बसलोय इथे. अरे मला भूक लागली कधीपासून, सांगते का? तू तिकडे येऊन बसा. चल मिनिट. हा हळू. अय्यो, थांब चप्पल घालू दे. आता ते लागेल ना, नको घाल. आज थांब घालू दे. काय रे बाबा. ये हळू. चल. शांतपणे बस. हळू. येस भाई, प्लॅन सक्सेसफुल. पाय दुखतोय अगं. तेच. आशू, म्हणजे खुलजा सिमसिम असं म्हटल्यावर दरवाजा लगेच उघडला असं आहे का? आत्ताच पायाला लागलाय, आत्ताच मलम लावलं, थोडा वेळ तर जाईल ना. टॉन्ट मारतेस मला? अरे यार, मी इथे खायला करायला आले, तिथे आपल्याला लागलं, तिथे बडबड करत होतो, आपण आलो. मी काय हे सगळं टॉन्ट वगैरे मारीन तुला? तुला शांततेत माझ्याशी बोलताच येत नाही का? हा, फक्त भांडायचं का? आपण नॉर्मल नाही का बोलू शकत? नॉर्मल ठरवलं ना आशू, तर बोलू शकतो नॉर्मल, कळलं ना? शांत. भूक लागली की नाही? बरं जाऊ दे आशू, मला सांग, तुझं काम कसं चाललंय? छान चाललंय. नेहा काय म्हणते? नाही म्हणजे, अरे चांगली मुलगी आहे ती. आमची मैत्री झाली असती तर खूप चांगली झाली असती, म्हणून विचारलं. बरी आहे, मदत होते तिची खूप. हो, हुशारच आहे ती. हो.
घरी कसे आहेत सगळे? आई आजी? ठीकच आहेत सगळे, पण अजून धक्क्यात आहेत. तिथेही तीच परिस्थिती आहे दोन. होईल आशू सगळं हळूहळू ठीक. छान वास येतोय. मला माहिती होतं तू खाणार. अरे हे घे. पण तुला काय मग? तू खाणार माहित होतं ना, म्हणून मी एक्स्ट्रा केली. ए तिथे बसून खाऊ चल. आता आता तुम्हाला तिकडनं इकडे आणलं जबरदस्ती, आता परत तिकडे जायचं. अरे हो, म्हणजे मी नको बसू का? हा नाही बरोबर. नाही नाही, ते माझ्याकडे दे. तू आरामात हळूहळू उठ आणि हळूहळू चालत ये. चल हळू हळू हळू. कमाल झाले. ए शिवा, मला प्रश्न आहे. तू यात काही वेगळं घालतेस का? शिवाची स्टाईल आहे ती, आणि असं प्रेम लागतं त्याला. गप्प बस, डायलॉग बाजी. नाही खा गप्प. मी ना जेवून आलोय घरून, तरी जेवून आलं घरून तरी खाल्लं. हा आशुला प्रेम बोलतात. गप्प बस. तुला सांगते, मला आत्ता बरं वाटलं, जरा मजा आली. दे ठेवते. देख ना, दे ठेवते. मी जरा उठून बघतो, चालता येते का बघतो. अरे पण दुखत असेल ना. नाही तेच, आता उठून बघितल्याशिवाय कसं कळेल. बरं बाबा, बरोबर आहे. घे. जमतंय का? जमतंय ना, काही नाही, थोडस दुखतंय फक्त. वा 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 वा. शिवा, काय झालं? उंदीर. कुठे उंदीर? अगं तो बघ तिकडे, बापरे. तिकडे उंदीर. काय तो करतोय? बघ, अरे तो बघ. नाही. अरे बाबा, लांब आहे तो. काय लांब काय, 2 किलोमीटर लांब असल्यासारखं बोलतेस. घालव त्याला, अरे घालव. बापरे. एक मिनिट, मी कसं घालवू? आवाज. जा बाबा, इकडे येतोय, बापरे. इकडे येतोय तो, अरे इकडे असं कसं येणार तो? अरे तुला काय नाही, तुला काय नाही बाबा, काय नाही. हा वेडा झाला. ठीक आहे, तू मांजराचा काय आवाज अरे करतो? फिस करून दाखव त्याला, मे बी घाबरेल तो. कशाला तो घाबरेल? तो अंगावर येईल तुझ्या. अगं अंगावर कसं अंगावर येईल? तू गप्प बस, सांगतो. इकडे इकडे ऐक, त्याला- पुढे. त्याला घालव. अरे कसं घालव? इकडे तू. तो चावतो, तो पटकन जोरात अंगावर येतो. त्यांनी बघ स्टान्स घेतलाय. काही stance घेतला वगैरे नाहीये. आमच्या एका ड्रायव्हरला चावला होता, खूप इंजेक्शन घ्यायला. अरे काही नाही, तू जरा खूप पॅनिक होतोय. नाही आवडत आहे. इकडे इकडे पुढे. काही नाही, काही नाहीये. हे बघ, गेला तो, गेला. आता गेला, तुझ्या आवाजाने गेला पण असेल. बघ पुढे जाऊन बघ, काही नाहीये. नाही तो हालतोय. अरे काही नाही होत, काही हालत नाही. थोडं पुढे जाऊन बघ, कदाचित नसेल पण उंदीर. वेडीस का? मी लाईट ऑन करतो. बघ, गेला की नाही? नाहीये, नाही, तो गेला नाहीये, तो तू जरा आहे. अगं ते बघ, दिसतंय ना इथनं. तुझ्या तर तू काय करते? काय करते म्हणजे? आता ऑप्शन आहे का दुसरा माझ्याकडे? काय नाही ऑप्शन. आता बघ तू माझं. ए उंदरा, त्याला काही करायचं नाही. माझा आशू आहे तो, हे की नाही? तू हे सांगून थोडी तो जाणार आहे. असं काही नाहीये. गडबड काय होती? कोणी घेतलेलं? हिने काय करत होती? तुम्हाला फक्त सॉर्ट करायला थांबवलं होतं, पण रोमॅन्स करायला नाही.
भाई माझ्या भावाचा स्पीड मला आवडलाय, 1 नंबर स्पीड. माझ्याकडे पण स्पीड नाही, 1 नंबर. इम्प्रेस केलं भाई तुला मला. झालं? झालं? हे बघा, माझं जरा ऐकून घ्या. असं काही नाही. अगं शिवा आता सगळं ओके झालंय. तुम्ही दोघे एकत्र आला, 1 नंबर. काय चाललंय तुमचं? जिजू आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी. तुम्ही आणि मी पण बघितलं, मी इथून जवळून बघितलं, इतक्या जवळून बघितलं. झालं? शिवा, आम्हाला वाटलं नव्हतं तुमचं बोलणं इतक्या लवकर पूर्ण होईल. अरे होणारच, आपला प्लॅनच तसा होता. एक मिनिट. प्लॅन होत म्हणजे कसला प्लॅन? म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं? अरे तुम्ही सगळे वेडे आहेत का जरा? हे असा प्लॅन असतो कोणाचा पायाला लागलं मजा? ए आशू, हा प्लॅन असेल का? आम्ही फक्त लाईट घालव. आणि ते उंदीर इथे आला ना, तो त्याचं काय? संपदा, इन्व्हॉल्व होतीस तू या सगळ्यात? टंबो, आम्हाला तुम्हा दोघांना फक्त एकत्र आणायचं होतं. तुम्ही डोक्यावर पडलाय का? तुम्हाला कळतोय सिरियसनेस या सिच्युएशनचा? ही काही गाडी नाहीये बंद पडलेली की रिपेअर केली की सुरू झाली. सॉरी जिजू, हवा चुकलं आमचं. आम्हाला फक्त तुम्हाला एकत्र पाहायचं होतं. थांबणार आहे तू? ए नाही, बोलू दे रे त्याला. बरोबर तो बोलतोय तो. पण जिजू, तुम्हाला असं वेगळं झालेलं आम्हाला नाही बघवत. हो ना, आम्हाला खूप वाटतं, आमची खूप इच्छा आहे की तुम्ही एकत्र राहावं. आमच्यासाठी तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात, बेस्ट कपल आहात. पण तुम्हाला हे सगळं का नाही कळत? तुम्ही का असं वागताय? शिवा, तू ते घर सोडलं, त्यानंतर तुझ्या डायव्हर्सचं कळलं आम्हाला. पण तू आणि छकुले जिजू असे वेगळे होणार हे ऐकून ना आम्हाला एकदम कसं तरी होत होतं यार. जिजू, तुमचं नातं ते तुमच्यासाठी आहेच, पण ते आमच्यासाठी किती भारी आहे ना, हे तुम्हाला नाही माहिती. हो ना, एवढा मोठा श्रीमंत मुलगा आमच्या वस्तीतल्या मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करतो, तिच्या बरोबर राहतो. ही आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे माहिती आहे का? अँड इट वॉज प्रूव्ड. प्रेमात किती ताकद असते ते. आजकालची मुलं प्रेमात पडायला घाबरतात. तेही न घाबरता प्रेमात पडतील फक्त तुमच्यामुळे. आणि पैशापेक्षा, स्टेटसपेक्षा प्रेमात जास्त ताकद असते हे तुम्ही दाखवून दिलं. आणि या पलीकडे जाऊन आम्ही सगळे एकत्र कोणामुळे आलो? तुम्हा दोघांमुळे ना. मी काय ओळखत होतो यांना? हा, म्हणजे आम्ही कुठे ओळखत होतो मांज्याला? मी पण रॉकीला कुठे ओळखत होते. आणि ही गँग, माझी गँग कोणामुळे झाली? तुमच्यामुळे. आणि तुमच्यामुळेच आम्ही एकत्र आलो. आमचा एकमेकांवर एवढा विश्वास बसला. म्हणून आम्हा सगळ्यांना एवढंच वाटतं की आम्हाला कळतंय, तुमची काळजी कळतीये आम्हाला. पण तुम्हाला वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे. हे बघा, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि हा तुमचा हेतू चांगला आहे आम्हाला एकत्र आणण्याचा, हेही मला कळतंय. पण ही काही साधी सोपी भांडण नाही आहेत ना, आणि ती अशी सॉल्व्हही होणार नाही आहेत तुम्ही असं आम्हाला एकत्र आणून. उलट त्यांनी ही सिच्युएशन अजून वर्स्ट होतीये आणि हे सगळं सॉल्व्ह होण्यासारखं नाहीये. असं असेल तर वी आर सॉरी. इट्स ओके ग, मला लक्षात येतंय तुम्हाला काय म्हणायचंय. फक्त प्लीज काही दिवस तुम्ही मला आणि शिवाला एकटं सोडा. आता मी चाललोय आणि कोणी माझ्या मागे येऊ नका. मला एकट्याला जाऊ दे मांजा.